नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाविकास आघाडीला धक्का. मिरज पंचायत समितीच्या सभापती उपसभापती अपात्र. मिरज पंचायत समितीमधील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर आणि शिवसेनेच्या उपसभापती ललिता शेजूळ यांना अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी अपात्र ठरवलंय. पंचायत समितीतील सभापती आणि उपसभापती निवडीवर भाजपच्या पराभूत उमेदवार राणी भोरे आणि पांडुरंग पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलाय. मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललित शेजूळ विजयी झाल्या होत्या. त्या निवडणुकीदरम्यान सदस्य पांडुरंग इंगळे गैरहजर राहिल्यानं त्यांच्या अपहरणाचा आरोप झाला होता आणि हा वाद जिल्हाभर गाजला होता. आता सभापती आणि उपसभापती दोघांनाही अपात्र ठरवल्यानं मिरजेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात शेतकऱ्यांचा एल्गार. विठ्ठल चरणी सद्बुद्धी दिंडी यात्रा. प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पंढरपुरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल चरणी सद्बुद्धी दिंडी यात्रा काढून सरकारनं हा प्रकल्प तातडीनं रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. वाकरी मैदानापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भव्य सद्बुद्धी दिंडी यात्रा काढली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतकरी एकता जिंदाबाद अशा घोषणांनी पंढरपूर दुमदुमून गेलं. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केलं. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर सह 13 जिल्ह्यामधील हजारो शेतकरी, महिला आणि तरुण या यात्रेत सहभागी झाले होते. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. सरकार हा महामार्ग कंत्राटदारांच्या हितासाठी राबवत असून त्यामुळे लाखो शेतकरी भूमिहीन होतील असा आरोप आंदोलकांनी केलाय. ग्रामपंचायतींचे विरोधाचे ठराव स्वीकारून शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सांगलीत केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन. दिल्लीतील जंतर मंतर इथं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं. जुना स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर युवा आणि संवेदनशील नागरिकांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. सांगलीतील या आंदोलनात लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर होऊ नये आणि मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकाराचा सन्मान राखला पाहिजे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत लोकशाहीचा आवाज दडपण्याचे प्रकार थांबवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुनीर मुल्ला, अक्रम शेख, डॉक्टर संजय पाटील, टिपू इनामदार, उमर गवंडी, हनीफ डफेदार, सोहेल मुजावर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी एकजूट राहण्याचं आवाहन यावेळी केलंय. भार नियमनाविरोधात पलूसमधील आंधळी ग्रामस्थांचे बॅटरी इन्व्हर्टरसह धरणे आंदोलन. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या आंधळी गावात भार नियमनाच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन छेडलंय. वीज पुरवठा वारंवारीत खंडित होत असल्यानं ग्रामस्थांनी बॅटरी आणि इन्व्हर्टर हातात घेऊन ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. आंधळी गावातील वाड्या वस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून सायंकाळनंतर नियमितपणे भार नियमन केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. वीज नसेल तर किमान वीज साठवण्यासाठी प्रत्येकाला बॅटरी आणि इन्व्हर्टर उपलब्ध करून द्यावेत अशी उपरोधिक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बॅटरी आणि इन्व्हर्टर घेऊन आंदोलन यावेळी करण्यात आलं. कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन का केलं जातं असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आलाय. वीज पुरवठा तातडीनं सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनासह रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांनी दिलाय. स्मार्ट मीटर बदला अन्यथा राज्यव्यापी आंदोलन. हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज. महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत श्री संत गाडगे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा
तथा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी स्मार्ट मीटर तातडीनं बदलण्याची मागणी केली आहे. अन्यथा जतसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. जतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याचा आरोप करत त्या संदर्भातील काही बिलांचे दाखले सादर केलेत. पूर्वी दरमहा सुमारे 1600 ते 1700 रुपये येणारे बिल आता 16,000 रुपयांपर्यंत पोहोचल्याचा, तसंच 3 महिन्यांपासून बंद असलेल्या आणि सोलर यंत्रणा असलेल्या बिस्लरी प्लांटचे तब्बल 42,000 रुपयांचे बिल आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्राहकांच्या वीज वापर वाढलेला नसतानाही जादा बिलं कशी येतात असा सवाल उपस्थित करत महावितरणकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ते स्मार्ट मीटरची सक्ती थांबवून ते बदलावेत, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी वाढत्या वीज बिलांवर संताप व्यक्त करत वीज बंद करा पण चिमणी पेटवण्यासाठी रॉकेल द्या अशी उपरोधिक मागणीही तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.